जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा. समास दुसरा. निस्पृह व्याप निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. जगात बेहिशोबी लहान मोठे मानव देह असून त्यांच्या कल्पना क्षणोक्षणी बदलत राहतात. जितक्या व्यक्ती तितके स्वभाव आहेत. त्यामुळे एकसारखा दुसरा नाही. या नियमबाह्य गोष्टीची कशी आणि किती म्हणून परीक्षा करणे शक्य आहे. कितीतरी लोक तुर्क झाले तर कित्येक लोकांनी फिरंगीमध्ये प्रवेश केला आणि काही लोक प्रांत आणि भाषा यांच्या अभिमानाला बळी पडले. असे झाल्यामुळे देश थोडाच राहिला. त्यातही लोक राजकीय गोष्टी सापडल्यामुळे त्यांना न सांगता येतील इतक्या गोष्टी करण्यासाठी जेवायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. कित्येक लोक युद्धामध्ये गुंतून त्यातच गर्क झाले. ते रात्रंदिवस युद्धाच्याच गोष्टी करू लागले. व्यापाऱ्यांच्या पाठीमागे उद्योग लागल्यामुळे त्यांनाही वेळ मिळेनासा झाला. त्यांना सदैव पोटाचीच चिंता लागून राहिली आहे. धर्मक्षेत्रातील भूतलावर 6 शास्त्र आणि विविध मतांच्या नावाखाली कितीतरी पाखंडी समुदाय वाढून जेथे तेथे त्याचाच प्रचार चाललेला आहे. उरले सुरलेले थोडे लोक स्मार्त वैष्णव या गोष्टींच्या भांडणात गुंतून गेले. असा फारच गोंधळ झाला आहे. याशिवाय कितीतरी सकाम भक्त आपापल्या कामनेतच आसक्त झाले आहेत. मग योग्यायोग पाहणार कोण? या गोंधळातच काही ज्ञानी पुरुषांनी ज्ञान विषय वाढवण्याचा प्रयत्न केला तर वैदिक लोकांना ते सहन होत नाही. याशिवाय अनेक लोक हरिकीर्तनाकडे आकर्षित झाले तर अनुभव ज्ञानाकडे कोण पाहणार? जगात ज्ञान दुर्लभ असून महत् पुण्य असेल तरच त्याचा लाभ होतो. जे विचारवंत आहेत त्यांना सर्व काही सुलभच आहे. एवढेच की ज्ञान विचार समजले तरी त्यांचा बोध करणे कठीण आहे. त्यासाठी कितीतरी विघ्न येतात. योग्य रीतीने प्रयत्न करावयास गेले तरीही नको त्या गोष्टी आड येतात. वस्तुस्थिती अशी असली तरीही तीक्ष्ण बुद्धिवंत एक क्षणही वाया न घालवता साहस करून पुढचा विचार करून विचारीपणाने शहाणपणाने सर्वांना मान्य होतात. ते अनेक आधारवचन श्लोकादी तोंडपाठ करून घडाघडा म्हणत आपल्या बुद्धिबळाने दुर्गमतेत सुगम करतात. त्या महंतांनी दुसऱ्यांना सुलभ रीतीने समजेल असे सांगण्याची रीत जाणलेली असते. इतकेच नव्हे तर सर्वांचे अंतःकरणही जाणलेले असते. असे निरूपण केले तरच लोकांना अध्यात्माची गोडी लागते. ते अनुभव दाखवून देऊन मतमतांतरादी नाहीसे करतात आणि रूढीगत सिद्धांत बाजूला सारून लोकांना थेट आपल्याकडे वळवून घेतात. ते निस्पृह थोडक्यात आणि रहस्यबोधक वचन वापरून मुख्यत्वे करून त्यावेळचा प्रसंग वेळ लक्षात ठेवतात आणि तसे महत्वाचे विषय समजावून देऊन अलिप्तपणाने तेथून निघून जातात. व अनुभवाच्या गोष्टी सांगून गेल्यामुळे लोकांना त्यांची ओढ लागते आणि ते आपल्या आधीचे मार्ग सोडून देऊन त्यांना शरण जातात. पण ते कोठेही दिसत नाहीत. कोणत्याही स्थळी सापडत नाहीत. वेश पाहिले तर तो एखाद्या दरिद्र्यासारखा वाटतो. तेही बरोबरच आहे म्हणा. भिक्षुकाप्रमाणे रूप धारण करून गुप्तपणे कार्य करणाऱ्यांचे यश कीर्ती प्रताप मर्यादा ओलांडतात. ते अनेक ठिकाणी अनेक लोकांना भजनाला लावून आपण मात्र तेथून निसटून जातात. त्या स्थानातील प्रचलित मतांच्या भिन्नाभिप्रायांचा गडबड गोंधळ मनाला लावून घेत नाही. ते कोणी पाहणार नाही अशा दुर्गम स्थळी वास करून सदैव लोकांची चिंता करीत राहतात. तसं पाहिलं तर महंतांनी आदिवासी राहत असलेल्या अवघड जागेतच राहावे. जगातील लोक आपणहून त्यांना शोधत तिकडे येतात. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या पुढे कोणाचेच बोलणे चालत नाही. त्यांचे गुपित काय हे तीळ मात्रही समजत नाही. पण ते मात्र नियम निष्ठुरतेने त्यांना विचाराच्या मार्गाला लावतात. वर सांगितल्याप्रमाणे समाजात लोक वाढू लागले की त्यायोगे समुदाय अत्यंत मोठा होऊन जगात गुप्तपणे सामर्थ्य चालू लागते. जेथे तेथे संघ संस्था निर्माण होऊन प्रत्येकजण त्याच्याकडेच ओढले जातात आणि अशा तऱ्हेने चारी दिशेला परमार्थ विचार पसरतो.
ठिकठिकाणी भजन जय जयकार व्हायला लागून लोक अनुभव मार्गाने उद्धरतात. निस्पृहांनी वर सांगितल्याप्रमाणे अनेक युक्त्यांचे आयोजन केल्यामुळेच लोक शहाणे होतात आणि जेथे तेथे प्रत्येकांना अनुभव पटतो. रामदास स्वामी म्हणतात, अशा कीर्ती प्राप्त करून घेतली तर जन्माला आलेल्याचे सार्थक होते. हा विषय सहजपणे थोडक्यात समजावून सांगितला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचदश दशके निस्पृह व्याप निरूपणम नाम द्वितीया समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.